नमस्कार सर्वांना, सासू सुनेची जोडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण बनवणार आहोत मुंडी पायचं कालवण। त्यासाठी मी ते बोकडाचे पायचे नखे पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत। उकळून घेऊन त्याच्या नख्या काढून घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये तेल टाकून कांदा परतायला ठेवला आहे। तोपर्यंत ह्याचे केस वगैरे मी सगळे कट करून घेतलेले आहेत, विळीने कापून घेतलेले आहेत एक्स्ट्राचे। आणि आणखी थोडेफार जर उरले असतील तर ते गॅसवर आपण भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, मी गॅसवर त्याला भाजून घेत आहे। एका दोन केस राहिलेले तेही जळून जातात। अशा प्रकारे मी हे नख्याचे सर्व केस वगैरे काढून घेऊन एकदम स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे आणि साफ करत आहे। तोपर्यंत आपला कांदा परतत आहे। हे पहा, हे सगळ्या नख्या मी सगळ्या जाळून घेतलेल्या आहेत। आता हे कांदा परतलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे, हळद घातलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे मुंडी पाय हे व्यवस्थित मी स्वच्छ धुवून आधीच ठेवले होते, ते आपण त्याच्यामध्ये घालून घेत आहोत आणि याला व्यवस्थित परतून घेऊया। हे सगळं मिक्स करून घेऊ। हे पहा, हे मुंडी आणि पाय त्याचं मटण आहे, ते कुकरमध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊ। हे पहा, हे सगळं मटण आपण परतून घेत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ घालूया आपण। हे पहा, मीठ घातलेलं आहे। आता पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर। ह्या नख्या स्वच्छ धुवलेल्या आहेत, तेही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। हे बघा, आता आपण ह्याच्यावर थोडंसं गरम पाणी ठेवूया तापायला। तोपर्यंत हा मसाला काढून घेतलेला आहे। आता ह्याचं वाटण करून घेऊया। मसाल्यामध्ये आलं, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण आहे। चला आता आपण ह्याचे भाजी बनवूया। 4 चमचे तेल टाकलेलं आहे। हे तेल कडकडीत गरम झाल्यावर हे वाटण टाकून घेत आहे। हे बघा, आपण हे वाटण टाकून घेतलेलं आहे, कारण ते कच्चं असल्यामुळे कडकडीत तेलातच टाकून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल। हे बघा, आता वाटण व्यवस्थित आपलं भाजत आहे। आता हे फ्राय झालं का ह्याच्यामध्ये आपण वरून मसाला टाकूया। कढीपत्ता, हा कढीपत्त्याची 5-6 पानं टाकलेली आहे। आता कढीपत्ता टाकून थोडं आपण मिक्स करून घेऊया। हे पहा, हळद, थोडासा घरातला 2 चमचे मसाला टाकलेला आहे। हा घरगुती मसाला आहे, याच्यासाठी सेपरेट मसाला कुठलाच आम्ही वापरत नाही। हा घरगुती मसाला आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे। हे पहा, आपलं मटण शिजलेलं आहे। हे मटण मी 15 ते 20 मिनटं कुकर गॅसवर ठेवला होता। हे पहा, खूप गरम आहे, मला काय ते पकडता येत नाही, पण आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे। हे मटण व्यवस्थित शिजून झालेलं आहे। आपली ग्रेव्ही ही एकदम शिजलेली आहे, एकदम फ्राय झालेली आहे। आता आपण हे मटण त्याच्यामध्ये घालून घेऊया। हे पहा, ग्रेव्ही किती सुंदर झालेली आहे। हा घरगुती मसाला आहे आणि थोडासा किंचित मी वरून गरम मसालाही त्या फोडणीमध्ये घातला होता। हे पहा, किती मस्त भाजी झालेली आहे। हे मुंडी पायचं कालवण तुम्हाला कसं वाटतंय, कसं नाही, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही आम्हाला कमेंट करत राहा। असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येऊ। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हे मुंडी पायचं कालवण कसं वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पहा, मुंडी पायचं कालवण आपलं तयार आहे। आता ही एक उकळी आली की ह्याला आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया। हे पहा, मुंडी पायचं कालवण कसं वाटतंय नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।